महाराष्ट्रामध्ये जरांगे फॅक्टरची जादू चालली का? जरांगे फॅक्टरमुळं महाराष्ट्रामध्ये महायुतीचा सुपडा साफ झालाय का? या सर्व प्रश्नावरती सगळ्यांचंच उत्तर हो आहे. कारण सद्यस्थितीला महायुतीची धुळधाण उडवण्यामध्ये महाविकास आघाडी त्या ठिकाणी यशस्वी झालेली आहे. आणि ह्या यशाचं रहस्य एकच आहे, मनोज जरांगे पॅटर्न. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या 1 वर्षामध्ये काढला आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्यांनी ज्या पद्धतीचं आमरण उपोषण केलं, सलग 12-12 दिवस त्यांनी कोणत्याही प्रकारचं अन्न किंवा कोणत्याही प्रकारचा पदार्थ प्राशन न करता त्यांनी मराठा समाजासाठी आंदोलन केलं. आणि त्या मराठा समाजाच्या आंदोलनाचा भडाका इतका मोठा उठला की संपूर्ण 2, 2.5, 3 कोटी मराठा मुंबईच्या दिशेनं रवाना झाला. आणि नवी मुंबईमध्ये जाऊन त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा GR महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे यांच्या हातून घेतला आणि त्याच वेळेस मराठा समाज महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा परतला. परंतु तो GR असा होता की मराठा समाजाला OBCतूनच मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण त्यातून देण्यात येणार आहे आणि त्या पद्धतीचा GR आम्ही विधानसभेमध्ये 1 महिन्याच्या आतमध्ये पारित करू आणि मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकू. परंतु 1 महिन्याच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचा तो GR पारित झाला नाही. परंतु अधिवेशन बोलवून वेगळ्याच पद्धतीचं स्वतंत्र आरक्षण, जे की मराठा समाजाला भविष्यामध्ये सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टामध्ये चॅलेंज होऊ शकते का नाही याच्यावरती कोणती खात्री न करणारं त्या ठिकाणी आरक्षण मराठ्यांना देण्यात आलं. आणि संपूर्ण मराठा समाज महायुतीच्या विरोधामध्ये पेटला गेला. संपूर्ण मराठा समाज देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी, अगदी महाराष्ट्रातील सर्वच महायुतीच्या नेत्यावरती त्या ठिकाणी अत्यंत टोकाच्या पातळीवरती जाऊन टीका करू लागला. आणि मनोज जरांगे पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मेळावे घेतले, 100, 150 एकरावरती सभा घेतल्या आणि महायुतीच्या विरोधामध्ये रान पेटवण्यास त्यांनी काम केलं. याच सर्व गोष्टींचा फायदा महाविकास आघाडीला झाला. कारण महायुतीच्या विरोधामध्ये आग संपूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्रामध्ये खरखतच होती. अनेक प्रश्न होते महायुतीच्या विरोधामध्ये आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये. महागाई असेल, बेरोजगारी असेल, त्याचबरोबर इतर पक्ष असतानासुद्धा, अगदी संविधान बदलण्याची भाषा असतानासुद्धा त्या ठिकाणी त्याच्यासोबत सर्वात मोठा फॅक्टर काम केला आणि तो फॅक्टर म्हणजे मनोज जरांगे पाटील फॅक्टर. मराठवाड्यामध्ये महाराष्ट्राच्या इतर लोकसभेच्या तुलनेमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये हा फॅक्टर त्या ठिकाणी प्रभावित झाला. कोणालाही वाटलंही नव्हतं अशा भारतीय जनता पार्टीचे सीट्स त्या ठिकाणी पडू शकल्या आणि त्या एकदम एकमेव कारणामुळं, आणि ते कारण म्हणजे मराठा समाजाचा धगधगता आरक्षणाचा प्रश्न. मराठवाड्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप वाढवला. बहुजनांचा किंबहुना OBCंचा पक्ष म्हणून ज्यांनी महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळवली, त्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनासुद्धा अटीतटीच्या लढतीमध्ये शेवटच्या 2 फेरीमध्ये बजरंग सोनवणेसारख्या एका उमेदवाराने त्यांना पराजित केलं. आणि तो फॅक्टर मनोज जरांगे पाटील यांचाच होता. पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी जेव्हा सोनवणे यांना प्रश्न विचारला की मनोज जरांगे फॅक्टर चालला का, तेव्हा जरांगे पाटील यांनी सांगितलं की हो, अगदी 100% हा फॅक्टर चालला आणि या माझे विजयाचं श्रेय मी फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील यांना देतो. त्याचबरोबर ओमराजे निंबाळकर यांचं 3.5 लाखाचं जी काही विजय आघाडी निर्माण झाली, त्या विजय आघाडीमध्ये सुद्धा 1.5-2 लाख जी मताधिक्य वाढलं, ती सीट नक्कीच येणार होती. परंतु जे मताधिक्य वाढलं ते मताधिक्य नक्कीच मनोज जरांगे पाटील यांच्या फॅक्टरमुळे वाढलं, मराठा समाजाच्या आंदोलनामुळे वाढलं. त्याचबरोबर आपण जालन्यामध्ये गेलो तर रावसाहेब दानवे, जे की भारतीय जनता पार्टीच्या वर्षानुवर्ष निवडून येणारे उमेदवार, परंतु त्यांनाही त्या ठिकाणी पराभवाची धूळ महाविकास आघाडीच्या कल्याण काळे यांनी चारली. याच्या मागंसुद्धा त्या ठिकाणी मनोज जरांगे फॅक्टर होता. कारण जरांगे पाटील यांचा वास्तव्यात असलेला जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, त्या ठिकाणी तर मराठा समाजाच्या आरक्षणाची आणि आंदोलनाची सुरुवात जन्मस्थानच ते आहे, उगमस्थान ते आहे. आणि त्या ठिकाणून मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी या ठिकाणून ते आंदोलन केलं होतं आणि त्यामुळं सुद्धा इतका मातब्बर नेता त्या ठिकाणी रावसाहेब दानवे पराभूत झाले. हे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं यश आहे. विदर्भामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी सुद्धा सुधीर मुनगंटीवार, जे की मातब्बर राजकारणी, ते सुद्धा त्या ठिकाणी पराभूत झाले. अगदी वसंतराव चव्हाण, अशोकराव चव्हाण यांचा बालेकिल्ला, प्रतापराव चिखलीकर, अशोकराव चव्हाण एका बाजूला असताना सुद्धा त्या ठिकाणी वसंतराव चव्हाणांसारखा उमेदवार निवडून येतो. तो फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील या फॅक्टरवरती निवडून येऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा फॅक्टर निर्माण झाला. विशालदादा पाटील हे विजय झाले असताना त्यांच्या विजयी मिरवणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विजयाचे त्या ठिकाणी
बॅनर दिसत होते. याच्यावरून मनोज जरांगे पाटील यांचा इन्फ्लुअन्स महाराष्ट्रामध्ये किती जोरदार होता याचीच त्या ठिकाणी प्रचिती येते. मराठवाड्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर परभणीमध्ये सुद्धा महादेव जानकर विरुद्ध त्या ठिकाणी संजय उर्फ बंडू जाधव यांची लढत होती. त्या लढतीमध्ये अँटी इन्कम्बन्सीचा फटका जाधव यांना बसेल असं वाटत होतं, परंतु मराठा समाजाने ज्या पद्धतीनं एक गट्टा मतदान त्यांना केलं आणि त्या एक गट्टा मतातून त्या ठिकाणी संजय जाधव यांचा विजय झालेला आहे. हे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टरचंच यश आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना जवळजवळ 70 ते 80% ठिकाणी त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा फायदा झालेला आहे. या सर्व गोष्टी जर का आपण बघितल्या तर एक लक्षात नक्की येतं की मनोज जरांगे पाटील यांना गृहीत धरणं महायुतीला कुठेतरी चुकलेला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा अगोदरच त्या ठिकाणी मार्गी लावला असता तर नक्कीच अशा पद्धतीची संकटं त्या ठिकाणी ओढवून घेण्याची वेळ महायुती किंबहुना मित्र पक्षावरती आली नसते. हेही तितकंच सत्य आहे. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेला सुद्धा त्या ठिकाणी इनडायरेक्टली इशारा देत म्हटलेला आहे की जर का आम्हाला मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या विधानसभेला सुद्धा आम्ही कोणाला जिंकवायचं ह्याच्यापेक्षा कोणाला पाडायचं हे ठरवू आणि आम्ही ठरवून पाडू. त्यामुळे सर्वत्र हाय अलर्टवरती महायुती आहे. फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील यांच्या सद्यस्थितीला नेतृत्वाचा प्रश्न उद्भवू लागलेला आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला आपलं वर्चस्व टिकवायचं असेल, सत्ता टिकवायची असतील तर नक्कीच भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठसुद्धा मराठा नेतृत्वाचा भारतीय जनता पार्टीला एक मराठा नेतृत्व त्या ठिकाणी देण्याचा विचार करतील आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी निर्णय घेतील अशी सद्यस्थितीला त्या ठिकाणी स्थिती दिसते. आणि त्यामुळं मनोज जरांगे पाटील फॅक्टर हा महाराष्ट्रामध्ये चालला आणि हा फॅक्टर असा चालला की संपूर्ण महाराष्ट्राची गणितं बदलली आणि गणितं बिघडवली. जी महायुती 30, 35, 40 जागेचा किंवा देवेंद्र फडणवीस यांनी 45+ असा नारा दिला होता, ती महायुती 17 जागेवरती आली आणि महाविकास आघाडीला 31-32 जागेवरती त्या ठिकाणी वर्चस्व मिळालं. हा फक्त आणि फक्त मनोज जरांगे पाटील पॅटर्नच आहे असंच म्हटलं तर त्या ठिकाणी वावगं ठरणार नाही. एवढंच नक्की. तुर्तास येतं. धन्यवाद.